एक मोठी बातमी आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत। राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थवरती उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा ही कौटुंबिक भेट आहे। दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थवरती आलेले होते आणि ठाकरे बंधूंनी मिळून एकत्रितपणे दीपोत्सवाचं उद्घाटन केलं होतं। त्यामुळे ठाकरेंचं आता कौटुंबिक पातळीवर भेटणं, त्यांचं एकत्र येणं हे खूप कॉमन झालेलं आहे। कार्यकर्त्यांसाठी सुद्धा ती नेहमीचीच गोष्ट झालेली आहे। आज राज ठाकरेंच्या आई मधुवंती यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या मावशीला, आपल्या काकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। अजय, आपण जर पाहिलं तर या कौटुंबिक भेटीगाठी ज्यात आता राजकीय आणि कौटुंबिक अशा झालेल्या आहेत, कारण की मागच्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या। मग त्या एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळाले। कौटुंबिक सोहळे वाढत गेले, त्याच्यानंतर ते दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांचा आजचे दीपोत्सव सुरू झाला आणि आज जे ते राज ठाकरे यांच्या आईचा वाढदिवस आहे, हा वाढदिवसासंदर्भात वाढदिवसानिमित्त भेट घेण्यासाठी जे ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या बंधूंकडे, म्हणजे ज्या बंधूंसोबत त्यांचा दुरावा होता मागचे अनेक वर्ष, जो 5 जुलैला कमी झाला आणि त्याच्यानंतर त्या भेटीचं सत्र वाढत गेलं आणि आज पुन्हा एकदा थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे जे ते दाखल झालेले पाहायला मिळतात। आणखी एक महत्वाची बाब म्हणजे की नेहमी आपण म्हणतो की कौटुंबिक चर्चा आहेत, कौटुंबिक सोहळे आहेत, पण या कौटुंबिक चर्चा जरी असल्या तरी आपण हे लक्षात घेणं महत्वाचं असणार आहे की दोन्ही हे नेते एक पक्षाचे जे ते पक्षप्रमुख आहेत। त्यामुळे भेटीगाठी जरी कौटुंबिक असल्या तरी राजकीय चर्चा ह्या टेबलावर नक्कीच होतात। एकीकडे नुकताच राज ठाकरे यांनी मेळावा घेतलेला आहे, दुसरीकडे आता उद्धव ठाकरे 27 तारखेला मेळावा घ्यायला जाणार आहेत। मतदार याद्यांसंदर्भात दोन्ही भाऊ आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढलेल्या शिवतीर्थावरच्या फेऱ्या किंवा मग राज ठाकरे यांच्या वाढलेल्या मातोश्रीवरच्या फेऱ्या या वेगवेगळ्या राजकीय समीकरण। कार्यकर्त्यांच्या मनात आता कोणती शंका नाही की या दोघांचं मनोमिलन झालेलं आहे त्याबद्दलची। आधी थोडीशी चर्चा होती की ठाकरे बंधूंचं कौटुंबिकदृष्ट्या मनोमिलन होणार का, राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, तर ती वाट आता जवळपास मोकळी आहे, सकारात्मक आहे असंच चित्र दिसतंय। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरात सातत्याने चर्चेत एक बातमी राहिली, ती म्हणजे भाई जगतापांच्या वक्तव्याची की राज ठाकरे काय तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊन मुंबई महानगरपालिका आम्ही लढवणार नाही, महाविकास आघाडीमध्ये नवीन भिडू हवा की नाही याबद्दल काँग्रेस सातत्यानं खूप वोकल राहतेय। आज पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे यांनी भेटणं, कौटुंबिक पातळीवरती ही भेट होणं आणि त्यातून पुन्हा त्यांच्या एकीचा संदेश देणं ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागते। अजय, याच मुद्द्यावरनं पुढचा प्रश्न, राजकीयदृष्ट्या महाविकास आघाडीचं काय होणार किंवा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील तर काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार का, याच्या चर्चा रंगलेल्या असताना या दोघांची भेट होतीये पुन्हा एकदा। आपण जर पाहिलं तर राज आणि उद्धव एकत्र आलेल्याच्या चर्चा सतत राजकारणात आहेत। त्याच्यात जो तो राजकीय भावनिक वातावरण सध्या या दोघांच्या बाजूला फिरताना पाहायला मिळते। या आधी हर्षवर्धन सपकाळ यांनी एबीपी माझाला एक्सक्लुझिव्हली मुलाखत दिली होती, त्यावेळी आम्हाला नवा भिडू, आम्हाला चौथा भिडू नको असं मत व्यक्त केलं होतं आणि त्याच्यानंतर आज आलेलं भाई जगताप यांचं वक्तव्य। विशेष बाब म्हणजे भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या आधीचे जे ते मुंबई अध्यक्ष राहिलेले आहेत, म्हणजे माजी मुंबई अध्यक्ष काँग्रेसचे, यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य आहे ना। आणि ज्यावेळेस काँग्रेसची बैठक पार पडते त्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केलेत, असं या बातमीला दुजोरा जो आहे तो स्वतः वर्षा गायकवाड यांनी दिलेला आहे की हो या संदर्भातल्या चर्चा झाल्या। कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला आपण जे ते स्वबळावर जायला पाहिजे, पण निर्णय हा वरच्या पातळीवर राहील। पण वरच्या पातळीवर आपण जर पाहिलं तर वरच्या पातळीत उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीत नेहमी दिल्ली शिवरायांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील किंवा मिळालेले आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या चर्चा किंवा मग शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी या चर्चा नेहमी महाविकास आघाडीच्या आजूबाजूला फिरतात आणि त्याच्यानंतरच जे ते डिसिजन होतात आणि मग ते पुढे येतात। बरोबर आहे, राजकीय चर्चांच्या पातळीवरती, पण कौटुंबिक नाती, कौटुंबिक स्नेहसंबंध हे त्यांच्या जागी अशी काहीशी भूमिका ठाकरे बंधूंची सध्या पाहायला मिळते की युती होईल तेव्हा होईल, राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं की नाही हे कदाचित थोड्या दिवसांनी स्पष्ट होईल, पण कौटुंबिक पातळीवरती वैयक्तिक लेवलला आम्ही एकत्र आहोत आणि ती आमची एकी फिक्स आहे, हा संदेश मात्र दोन्ही ठाकरे बंधूंनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिलाय। अजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।